प्रेमाची ओढ, भावा बहिणीच्या जिव्हाळ्याची ओढ, बंधन हे पवित्र बंधन विश्वास, मनामनात उमलतो विश्वास. नमस्कार. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने प्रगतीसाठी, सुरक्षेसाठी, सन्मानासाठी, आमच्यासाठी आमचे देवाभाऊ, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत. भगिनींचं स्वागत. मगाशी अस्मिता म्हणाली तसे हा काही फक्त राजकीय सोहळा नाही, आपल्या सगळ्यांच्या ऋणानुबंधांचा सोहळा, आणि म्हणूनच हा सगळा सोहळा जेवढा जास्तीत जास्त आपण उत्तम पद्धतीने साजरा करू तेवढा त्याचा अनुबंध दुणावत जाईल. तुमच्या सगळ्यांचं प्रेम त्यांच्यापर्यंत या रूपात आज पोहोचतंय, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं आणि ज्या इथे उपस्थित राहू शकणार नाही त्यांच्या वतीनं या सगळ्या राख्या आज त्यांना समर्पित होणार आहेत. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपल्याकडून प्रेम मात्र त्यांच्यापर्यंत आपण निश्चित पोहोचवलं पाहिजे या देशासाठी. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय रवींद्रजी चव्हाण, भाजपा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई भाजपा अध्यक्ष, माननीय चित्राताई वाघ, माननीय आमदार आणि महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, इतर सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि प्रतिमा पूजन करण्याची मान्यवरांना विनंती. एवढीच मनापासून लक्षात घेऊया ही विनंती आहे सगळ्यांना पुन्हा एकदा. पंडित दीनदयाळ उपाध्यायजी आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याही प्रतिमांचं पूजन इथे होतं आहे. जसं अनघा म्हणाली तसं भारताच्या संस्कृतीचं, भारताच्या अस्मितेचं दर्शन आज इथे घडतंय, आणि हे घडत असताना विचारांचंही दोन्ही कार्यकारी संपादक आणि चित्रकार प्रभू कापसेजी यांनी तयार केलेली ही मयुरेश्वराची अप्रतिम प्रतिमा आहे. खऱ्या अर्थी आपल्या प्रत्येकासाठी गणपती जवळ येत आहे, सुखकर्ता आणि विघ्नहर्ता असणाऱ्या आणि सगळ्यांचं अधिपत्य करणाऱ्या गणरायाची ही प्रतिमा त्यांच्या रूपात सुद्धा हे देवाभाऊ आपल्यापर्यंत निश्चितपणे हे अधिपत्य तितकंच उत्तम पद्धतीने करत राहतील, यात काही शंका नाही. यानंतर चित्राताईंना विनंती आहे की आपण माननीय रवींद्रजी चव्हाण यांचं स्वागत करावं. माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांचं स्वागत करण्याची विनंती ॲडव्होकेट माधवीताई नाईक यांना. यानंतर चित्राताईंचं स्वागत करण्याची विनंती विधान परिषद आमदार श्री विक्रांत पाटीलजी यांना. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत झालेलंच आहे. तुमच्या घोषणांबरोबरीने टाळ्यांच्या गजरात सुद्धा हे स्वागत त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. राखीचा धागा हा केवळ रेशमाचा धागा नव्हे, तर ती भावा बहिणीच्या प्रेमाची, ममतेची आणि संरक्षणाची पवित्र खूण आहे. ज्या निमित्ताने हा सगळा सोहळा आपण साजरा केला आहे, त्यामागची योजना, त्यामागची संकल्पना याविषयी आपल्याशी मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी करते प्राध्यापिका वर्षा भोसले यांना. राखी प्रदान सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातल्या भगिनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस
तेवढ्याच पद्धतीनं सगळ्या महिलांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे आणि महिला माता भगिनींवरती प्रेम करणारं महाराष्ट्राचं दुसरं नेतृत्व, एक भाऊ आहे तर दुसरा दादा आहे, ते आपले सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवी दादा.